हॅलो स्टुडंट, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स फाइंड करण्याच्या ट्रिक घेतल्या होत्या ऑर्डर 3 अँड ऑर्डर 2साठी. आज आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सची डेफिनेशन घेणार आहोत. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजेच काय बघा, ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो म्हणजे डिटर्मिनंट एची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहे इन्व्हर्टिबल. अदरवाईज डिटर्मिनंट ए जर इक्वल टू 0 येत असेल तर हा मॅट्रिक्स तुमचा असणार आहे नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर या ठिकाणी एक थेरम आपण घेतलेला आहे, ए इज अ नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स देन ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू ॲडजॉइंट ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय. हा रिझल्ट व्हेरीफाय करण्यासाठी बघा या ठिकाणी मी एक मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे 3x3 ऑर्डरचा. हा मॅट्रिक्स आहे A11 A12 A13. सेकंड रो आहे A21 A22 A23 आणि तिसरी रो आहे A31 A32 A33. आता याचा ॲडजॉईंट काढण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावा लागेल आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण कॅपिटल AIGने डिनोट करतो आणि हा मॅट्रिक्स तुमचा येईल A11 A12 A13 कॅपिटल लेटरमध्ये हे एलिमेंट येतील, A21 A22 A23 A31 A32 A33. आता ॲडजॉइंट ए म्हणजेच हा जो काही कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे याचा काय असतो आहे ट्रान्सपोज, म्हणजे ॲडजॉइंट ए तुमचा मिळेल AIJ ट्रान्सपोज. AIJ ट्रान्सपोज म्हणजेच बघा याची जी पहिली रो आहे ती तुमची पहिली कॉलम होईल, म्हणजे पहिली रो पहिल्या कॉलममध्ये लिहिली A11 A12 A13, दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये लिहिली A21 A22 A23, तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये लिहिली A31 A32 A33. आता हा रिझल्ट व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ए इंटू ॲडजॉइंट एचा काय करायचं आहे प्रोडक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी ए इंटू ॲडजॉइंट ए हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे, हा ॲडजॉइंट ए आपण काढलेला आहे. आता याचा प्रोडक्ट घेताना बघा हे तुमचे पहिल्या रोतले इलेमेंट आहे, या रोच्या इलेमेंटनी ज्यावेळी त्याच रोच्या कोफॅक्टरला आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळी आपल्याला काय मिळतो डिटर्मिनंट ए. पण पहिल्या रोच्या इलेमेंटनी जर का दुसऱ्या आणि तिसऱ्या रोच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर त्यांची सम ही नेहमी काय येते 0 येते. ही प्रॉपर्टी आपण क्लास 11मध्ये बघितलेली आहे. तसंच दुसऱ्या रोनी बघा पहिल्या जे एलिमेंट आहेत रोचे त्याच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर प्रोडक्टची सम येईल तुमची 0 आणि दुसऱ्या रोच्या एलिमेंटनी दुसऱ्याच रोच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर पुन्हा तुम्हाला डिटर्मिनंट एस येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या रोच्या इलेमेंटनी तिसऱ्या रोच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर वी गेट अ 0. सिमिलरली बघा ही थर्ड रोचे इलेमेंट आहेत, यांनी पहिल्या रोच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर 0 येईल, दुसऱ्या रोच्या कोफॅक्टरला मल्टिप्लाय केलं तर सम 0 येईल. पण तिसऱ्या रोच्या इलेमेंटनी तिसऱ्याच रोच्या कोफॅक्टरला ज्यावेळी आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळी वी गेट अ डिटर्मिनंट ए. हा झाला तुमचा ए इंटू ॲडजॉइंट ए. आता या ठिकाणी हा मॅट्रिक्स आहे त्यामुळे मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटमधून आपण डिटर्मिनंट ए काय घेतो आहे कॉमन घेतो आहे. डिटर्मिनंट ए जर कॉमन घेतला तर मल्टिपल मॅट्रिक्स येईल तुमचा 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि इट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर काय आहे 3 आहे. म्हणजेच तुम्हाला ए इंटू ॲडजॉइंट ए मिळेल डिटर्मिनंट ए इंटू आय. सिमिलरली वी प्रूव्ह दॅट ॲडजॉइंट ए इंटू ए is equal to determinant A into I. Now from equation first and second we verify that A into adjoint A is equal to adjoint A into A is equal to determinant A into I. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक ट्रिक आपण रिप्रेझेंट केलेली आहे. ट्रिक आहे तुमची डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए इज इक्वल टू काय येतो बघा डिटर्मिनंट ए रेज टू n मायनस 1 वेअर n म्हणजेच काय असणार आहे तुमची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए आणि ए जो हा मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय पाहिजे तुमची नॉट इक्वल टू 0. आता ही ट्रिक कशी रिप्रेझेंट झाली बघा ते आपण बघणार आहोत या ठिकाणी. फ्रॉम बघा हे स्टार जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या बोथ साईडचा आपण काय घेतलेला आहे डिटर्मिनंट घेतला. डिटर्मिनंट घेतला तर डिटर्मिनंट मिळेल डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू हा डिटर्मिनंट येईल डिटर्मिनंट ए 0 0 0 डिटर्मिनंट ए 0 0 0 डिटर्मिनंट ए. आता या ठिकाणी हा डिटर्मिनंट आहे त्यामुळे डिटर्मिनंटमधून मी पहिल्या रोतून डिटर्मिनंट ए कॉमन घेतला, दुसऱ्या रोतून डिटर्मिनंट ए कॉमन घेतला, तिसऱ्या रोतून डिटर्मिनंट ए कॉमन घेतला, म्हणजे या ठिकाणी होईल तुमचा डिटर्मिनंट ए क्यूब इंटू
डिटर्मिनंट मिळेल 1 0 0 0 1 0 0 0 1 म्हणजे इज इक्वल टू डिटर्मिनंट ए क्यूब इंटू व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट वी गेट 1 म्हणजेच डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए हा डिटर्मिनंट आपण डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए लिहिला इज इक्वल टू डिटर्मिनंट ए क्यूब. आता या ठिकाणी हा जो डिटर्मिनंट ए आहे तो इथं मल्टिपल आहे, तो लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर काय होणार आहे तुमचा राईट हँड साईडला गेल्यानंतर काय होईल या ठिकाणी डिवाइड होईल. म्हणजेच बघा डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए रेस टू 3 मायनस काय मिळाला 1. 3 म्हणजेच काय आहे तुमची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे या ए मॅट्रिक्सची ऑर्डर तुमची 3 होती, त्यामुळे डिटर्मिनंट ए रेस टू काय आला 3 मायनस 1. या ए मॅट्रिक्सची ऑर्डर जर 2 असती तर डिटर्मिनंट ए रेस टू 2 मायनस 1 आला असता. आणि याच ए मॅट्रिक्सची इन जनरली ऑर्डर जर आपण एन घेतली तर डिटर्मिनंट ए रेस टू फॉर्म्युला एक्सप्रेस्ड होईल एन मायनस 1. देन या ठिकाणी बघा आपल्याला 2.2 सॉल्व करायचं आहे. 2.2 मधला पहिला क्वेश्चन आहे तुमचा फाइंड दी कोफॅक्टर्स ऑफ दी एलिमेंट्स ऑफ दी फॉलोविंग मॅट्रायसेस. आता या ठिकाणी तुम्हाला 2 मॅट्रायसेस दिलेले आहेत, त्याचे कोफॅक्टर्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. पहिला मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डरचा -1 2 -3 4. आता या ठिकाणी हा मॅट्रिक्स आपण पहिल्यांदा जनरल फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. गिवन मॅट्रिक्स आहे तुमचा ए -1 2 -3 4 इज इक्वल टू A11 A12 A21 A22. पहिल्यांदा आपण या ठिकाणी मायनॉर्स फाइंड करूयात. मायनॉर ऑफ A11 म्हणजेच हा डिनोट आपण करतो M11नी. पहिली रो पहिली कॉलम एलिमिनेट केली, आपल्याला एलिमेंट मिळाला 4. त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट आहे 2चा मायनॉर म्हणजेच पहिली रो दुसरी कॉलम एलिमिनेट केली, आपल्याला एलिमेंट मिळाला -3. पुढचा एलिमेंट आहे A21 म्हणजेच -3. हा एलिमेंट दुसऱ्या रोत पहिल्या कॉलममध्ये आहेत, दुसरी रो पहिली कॉलम एलिमिनेट गेली, आपल्याला मिळाला एलिमेंट 2. आणि त्याच्यानंतर A22 म्हणजेच दुसरी रो दुसरी कॉलम एलिमिनेट केली, आपल्याला एलिमेंट मिळाला -1. हे झाले मायनॉर ऑफ एलिमेंट. आता कोफॅक्टर म्हणजेच बघा M11 हा A11चा मायनॉर आहे, म्हणजेच याचा कोफॅक्टर येईल कॅपिटल A11. आता या ठिकाणी 1 + 1 सम काय येते तुमची इव्हन नंबर, त्यामुळे जो मायनॉर आहे तोच काय असेल कोफॅक्टर. देन A12 1 आणि 2ची सम केली तर 3 येते. 3 हा ऑड नंबर आहे, त्यामुळं जो मायनॉर आहे तो अपोजिट इन साईनमध्ये लिहायचा, म्हणजे हा -3 आहे, हा लिहिला आपण 3. पुढची समसुद्धा 3 येते. 3 इज अ ऑड नंबर, मायनॉर आला आहे 2, त्यामुळं अपोजिट इन साईनमध्ये आपण कोफॅक्टर लिहिला -2. A22 म्हणजेच याचा जो मायनॉर आहे एलिमेंटचा A22चा -1 आला आहे. आणि सम ह्या ठिकाणी काय येते इव्हन नंबर, त्यामुळे कोफॅक्टर सेम येईल -1. म्हणजेच हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे दी रिक्वायर्ड कोफॅक्टर्स आर, याचे कोफॅक्टर्स मिळतील आपल्याला 4 3 -2 -1. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड एक्झाम्पल आहे 3x3 ऑर्डरचं. होमवर्कसाठी हे एक्झाम्पल लिहून ठेवा. मॅट्रिक्स आहे 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. देन क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे बघा या ठिकाणी. फाइंड दी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स फॉर दी फॉलोविंग मॅट्रायसेस. या ठिकाणी 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत, याचा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजेच कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदा बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते होमवर्कसाठी लिहून ठेवा. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत 3x3 ऑर्डरचं. लेट गिवन जो मॅट्रिक्स आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आपण 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. जनरल फॉर्ममध्ये 3x3 ऑर्डरचा पहिल्यांदा मी या ठिकाणी मॅट्रिक्स लिहिलेला आहे. A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. आता याचे पहिल्यांदा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी मायनॉर आणि कोफॅक्टर एलिमेंट काढावे लागतील. आता पहिला एलिमेंट आहे A11 म्हणजेच 1, याचा मायनॉर आपण डिनोट करतो आहे कॅपिटल M11ने.
म्हणजे हा जो इलेमेंट आहे हा पहिल्या रोत आणि पहिल्या कॉलममध्ये बिलॉंग करतो आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पहिली रो पहिली कॉलम ही डिलीट करतो त्यावेळी आपल्याला जे 4 इलेमेंट मिळतात ते आहे तसेच आपण काय लिहितो ऑर्डर 2मध्ये लिहितो. म्हणजे तुमचे ऑर्डर 2चा जो डिटर्मिनंट आहे तो मिळेल 3 5 0 -1 अँड एक्सपान्शन ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू -3 -0 म्हणजेच काय मिळाला -3. आता या ठिकाणी याच इलेमेंटचा इथे आपण काय काढलेला आहे कोफॅक्टर. कोफॅक्टर येईल कॅपिटल A11. जो मायनॉर आला आहे तोच कोफॅक्टर असेल तुमचा, कारण की 1 + 1ची सम काय येते 2 आणि 2 हा काय आहे इव्हन नंबर आहे. त्याच्यानंतर पुढचा इलेमेंट आहे तुमचा A12 म्हणजे हा -1 इलेमेंट. हा पहिल्या रोत आणि दुसऱ्या कॉलममध्ये बिलॉंग करतो आहे. ज्यावेळी आपण पहिली रो दुसरी कॉलम ही डिलीट करतो त्यावेळी आपल्याला इलेमेंट मिळतील -2 5 -2 -1. याचं एक्सपान्शन बघा, एक्सपान्शन ऑफ दिस डिटर्मिनंट येईल -2 × -1 2 मिळाला. नेहमी आपण मायनस साईन देतो आणि -2 × 5 -10 म्हणजे मायनस मायनस काय झाला प्लस 10 झाला. वी गेट 12. तर या ठिकाणी याच इलेमेंटचा आपण कोफॅक्टर काढलेला आहे. 1 + 2ची सम ही काय येते तुमची ऑड नंबर येते. त्यामुळं जर मायनॉर 12 येत असेल तर त्याचा कोफॅक्टर इलेमेंट येईल -12. देन पुढचा इलेमेंट आहे M13 म्हणजे पहिली रो तिसरी कॉलम आपण इलिमिनेट केली. आपल्याला इलेमेंट मिळतील -2 3 -2 0. म्हणजेच वी गेट प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म येईल 0. ऑलवेज नेहमीच आपण काय देतो मायनस साईन देतो. प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म येईल -6 म्हणजे मायनस मायनस काय झाला +6. वी गेट 6 आणि याचा कोफॅक्टर येईल. या ठिकाणी सम बघितली इव्हन येते त्यामुळे जो मायनॉर आहे तो कोफॅक्टर आपण लिहिलेला आहे 6. दॅन आफ्टर M21 म्हणजे दुसरी रो पहिली कॉलम इलिमिनेट केली. आपल्याला हा डिटर्मिनंट मिळालेला आहे -1 2 0 -1. याची व्हॅल्यू येते 1 आणि याचा कोफॅक्टर येईल. सम बघा ऑड आले म्हणजे अपोजिट इन साईनमध्ये घेतली आपण -1. त्याच्यानंतर पुढचा इलेमेंट आहे A22. A22चा मायनॉर आपण M22ने डिनोट करतो. ज्यावेळी आपण दुसरी रो दुसरी कॉलम इलिमिनेट करतो त्यावेळी आपल्याला डिटर्मिनंट मिळतो आहे 1 2 -2 -1 आणि याचं एक्सपान्शन बघा -1 मायनस मायनस होईल +4. वी गेट 3. इव्हन नंबर सम येते त्यामुळे कोफॅक्टर लिहिला 3. पुढचा इलेमेंट आहे A23. त्याचा मायनॉर येईल M23 म्हणजे डिटर्मिनंट मिळेल 1 -1 -2 0. याचं एक्सपान्शन केल्यानंतर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल -2 आणि याचा जर कोफॅक्टर काढला आपण A23 इज इक्वल टू सम ऑड येते त्यामुळे अपोजिट इन साईनमध्ये इलेमेंट लिहिलेला आहे आपण 2. त्याच्यानंतर पुढचा इलेमेंट आहे A23. मायनॉर येईल A31. A31चा मायनॉर येईल M31 आणि हा डिटर्मिनंट मिळेल -1 2 3 5 म्हणजेच याचं एक्सपान्शन केलं आपण -5 -6 वी गेट -11. कोफॅक्टर इलेमेंट येईल -11 का तर सम येते इव्हन नंबर. देन पुढचा जो इलेमेंट आहे A32. मायनॉर येईल M32. वी गेट 1 2 -2 5. याचं एक्सपान्शन येईल 5 + 4 वी गेट 9. कोफॅक्टर इलेमेंट येईल -9. M33 येईल 1 -1 -2 3. एक्सपान्शन ऑफ दिस डिटर्मिनंट 3 - 2 वी गेट 1. A33 येईल 1. म्हणजेच आपल्याला जो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मिळालेला आहे तो आपण AIGने डिनोट करतो. AIG आपण कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार आहे. कॅपिटल A11 A12 A13 म्हणजेच पहिली रो येईल तुमची -3 -12 6. दुसरी रो येईल -1 3 2. तिसरी रो येईल -11 -9 1. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. देन थर्ड एक्झाम्पल आपण घेणार आहोत. या ठिकाणी होमवर्कसाठीच ते एक्झाम्पल लिहून ठेवा. फाइंड दी ॲडजॉईंट ऑफ दी फॉलोइंग मॅट्रायसेस. आता प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघा आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलेला आहे. अजून याच्यामध्ये एक स्टेप आपल्याला ॲडजॉईंट ए काढण्यासाठी ॲडिशनल करायची आहे. म्हणजे जो आपण कोफॅक्टर या ठिकाणी हिंट दिलेली आहे
जो कोफॅक्टर मॅट्रिक्स काढलेला आहे त्याचा काय घ्यायचं आहे आपल्याला, ट्रान्सपोज. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ॲडजॉईंट ए. हे दोन्ही प्रॉब्लेम होमवर्कसाठी लिहून घ्या आणि सॉल्व करा. देन पुढचाही प्रॉब्लेम होमवर्कसाठी दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स, ए मॅट्रिक्स आहे 1 - 1 2 3 0 - 2 1 0 3. व्हेरीफाय दॅट ए इंटू ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय. आता हा रिझल्ट व्हेरीफाय करण्यासाठी बघा, ए हा तुमचा गिवन मॅट्रिक्स आहे, ॲडजॉईंट ए तुम्हाला काढता येतो आहे. ए आणि ॲडजॉईंट एचा प्रोडक्ट करा, ॲडजॉईंट ए आणि एचा पुन्हा प्रोडक्ट घ्या आणि फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए. आणि या डिटर्मिनंट ए इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए, या सेम ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्या आणि हा रिझल्ट व्हेरीफाय करा. ओके. देन क्वेश्चन नंबर 5 आहे. फाइंड इनवर्स ऑफ फॉलोइंग मॅट्रायसेस बाय दी ॲडजॉईंट मेथड. या ठिकाणी 2x2 ऑर्डरचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. याचा इन्व्हर्स काढायचा आहे आणि इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी मेथड मेन्शन केलेली आहे, ॲडजॉईंट मेथड. म्हणजेच आपल्याला ॲडजॉईंट मेथडनीच याचा इन्व्हर्स काढावा लागेल. पहिल्यांदा ए मॅट्रिक्स, जो गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे -1 5 -3 2. आणि लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी हा मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर पाहिजे. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काढावी लागेल. डिटर्मिनंट ए मिळेल डिटर्मिनंट -1 5 -3 2. याचं एक्सपान्शन येईल -2 +15. वी गेट अ 13. मीन्स 13 इज नॉट इक्वल टू काय मिळाला, 0 मिळाला. म्हणजेच इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स काय होतो आहे, एक्झिस्ट होतो आहे. आता इन्व्हर्स काढायचं आहे ॲडजॉईंट मेथडनी. ए मॅट्रिक्स आहे तुमचा -1 5 -3 2. म्हणजेच हा मॅट्रिक्स मिळेल A11 A12